अतिशय खस्ता आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही मार्केटपेक्षा भारी नानखटाई एकदा जर तुम्ही घरी ट्राय केली तर तुम्ही बाहेरून आणायचं विसरून जाल आणि नेहमी घरीच बनवाल आणि घरचे सुद्धा तुमच्याकडे हट्ट करतील की आपल्या घरीच नानखटाई बनवा। तर त्यासाठी जे आहे इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे, एक वाटी घेतली, वाटीला थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे, म्हणजे 1/4 वाटी जे आहे तूप घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने जे आहे एक वाटीला थोडीशी कमी अटी पिठी साखर घेतलेली। गोडीचं प्रमाण जे आहे गोडाचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर विस्कच्या साहाय्याने जे आहे आपण छान असं फेटाळून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला जे आहे फ्लफी बॅटर जे आहे तयार करायचं आहे, म्हणजे साखर आणि तूप जे आहे सर्व एकसंध झालं पाहिजे, एकत्रित झालं पाहिजे इतकं आपल्याला जे आहे एकच डायरेक्शनने फेटाळून घ्यायचं आहे। आणि हे बघा या ठिकाणी जे आहे अशा फ्लफी जे आहे आपल्याला आपलं बॅटर जे आहे बनवून घ्यायचं आहे। आणि एवढी सुंदर आपण नानखटाई जर घरीच बनवली ना तर आपण बाहेरून आणायचं विसरलं जाल आणि आपलेच घरच्या घरीच हायजीन पद्धतीने ना आपल्या देखरेखीसमोर हेल्दी सुद्धा बनवू शकतो आपण। तर ही नानखटाई जी आहे मी ना मैद्यापासून बनवलेली आहे, गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। अजिबात मैद्याचा वापर न करता आपण नानखटाई बनवणार आहोत। तर इथे जे आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बेसन घेतलं त्याच वाटीने। त्यानंतर जे आहे 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। रवा जो आहे फाईन घेतलेला आहे, जाड न घेता, जर जाड असेल तर एकदा मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घ्या। त्यानंतर काही ड्रायफ्रूटचे काप घातलेले आहे, जसं की काजू, बदाम, अक्रोड अशा पद्धतीने। तुम्हाला हवं तर तुम्ही पिस्ता वगैरे आणखीन ॲड करू शकतो। त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर अशा पद्धतीने चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की टेस्ट जी आहे आणखीन वाढते। आणि फ्लेवरसाठी जे आहे मी त्या अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। आता मिक्स करण्या अगोदर इकडे आपण कढईसुद्धा प्रीहीट करून ठेवूया। तर कढईमध्ये रिंग ठेवली, झाकण ठेवून लो फ्लेमवर कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली, तोपर्यंत आपली कढई प्रीहीट होईल। त्यानंतर हलक्या हाताने जे आहे फक्त या नानखटाईचा आपल्याला जे आहे गोळा बनवून घ्यायचा आहे, अजिबात मसाळायचं नाही किंवा गोंधायचं नाही। तुम्हाला जर वाटलं की खूपच ड्राय आहे, अजिबात गोळा बनला जात नाही, तर 1 ते 2 चमचे जे आहे दूध ॲड केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग 1 ते 2 चमचे तूप ॲड केलं तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो जे आहे दूधच ॲड करा आणि खूप जास्त ॲड करू नका, कारण नानखटाईसाठी जे आहे एकदम घट्ट असं हे पीठ लागते। हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी लागते, जेव्हाच नानखटाई जी आहे छान अशी खस्ता आणि रवाळ तोंडात टाकताच विरघळणारी होते। तर अशा प्रकारे जे आहे मी चमच्याने थोडं थोडं जे आहे नानखटाईचं पीठ हातावर घेतलेलं आहे आणि हातावर जे आहे अशा प्रकारे आपण बॉल्स बनवून जे आहे फक्त हलके थोडेसे दाबायचे आहे, खूप असे फ्लॅट नाही करायचे, नाही तर काय होईल नानखटाईचा जो शेप आहे तो येणार नाही आणि नुसतं फ्लॅट बिस्किटसारखं होईल। तर हलका हाताने दाबायचं आहे किंवा जेव्हा ती बेक होते ना तेव्हा ती जी आहे आणखीन पसरट होते, त्यामुळे खूप जास्त न दाबवता अशा पद्धतीने दाबवत आहे। आता हे पीठ थोडं ड्राय आहे म्हणून साईडने थोडे क्रॅक येतात, तर अशा पद्धतीने जे आहे आपण साईडने थोडं थोडं दाबून घ्यायचं। आता ही जी प्लेट घेतलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस केलेलं आहे, म्हणजे आपली नानखटाई जी आहे इझी पद्धतीने निघून येईल, चिकटणार नाही। तुमच्याकडे बटर पेपर असेल, फॉईल पेपर असेल तर तो लावला तरीसुद्धा चालेल। तर इकडे जे आहे सर्व नानखटाई अशाच पद्धतीने मी आणि एकाच साईडचे सर्व जे आहे बनवून घेतले आहे आणि हलक्या हाताने जे आहे दाबून घेत आपण या प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया। आता ठेवताना सुद्धा लक्ष द्यायचं, थोडं थोडं अंतर जे आहे नानखटाईमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, किंवा जेव्हा ती बेक होईल ना तेव्हा त्याची साईजसुद्धा वाढते, त्यामुळे आपल्याला जे आहे थोडं थोडं अंतर सोडून आपली नानखटाई जी आहे आपल्याला ठेवायची आहे। तर हे सर्व जे आहे मी इथे ठेवून घेतलेले आहे आणि आपली कढईसुद्धा इकडे जे आहे तोपर्यंत प्रीहीट झालेली आहे। आता कढईमध्ये जे आहे आपण नानखटाईची प्लेट ठेवूया आणि आपल्याला जे आहे नानखटाई 20 ते 25 मिनटं जे आहे लो फ्लेमवर बेक करून घ्यायची आहे। 20 मिनटं अजिबात झाकण नाही काढायचं, 20 मिनटं झाल्यावर झाकण काढून तुम्ही चेक करू शकता, नसेल झाली तर आणखीन 5 मिनटं ठेवू शकता। तर 20 ते 25 मिनटं जे आहे एकदम परफेक्ट टाईम आहे, परफेक्ट टाईममध्ये तेवढी जी आहे नानखटाई आपली बनली जाते। तर झाकण ठेवलं, त्यावर असं बत्ता ठेवला तर वाफ न जावं म्हणून आजूबाजूने एअर न जावं। तर इकडे जे आहे 20 ते 25 मिनटं आपले झालेले आहे आणि झाकण काढून पाहूया, वा काय नानखटाई झालेली आहे आपली, एकदम लेयर्सने भरपूर आणि क्रॅकसुद्धा आलेले आहे। अशा पद्धतीने नानखटाई झाली की समजून जायचं आपली नानखटाई जी आहे रवाळ एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नानखटाई झालेली आहे। हे बघा इकडे आपली नानखटाई तयार आहे। आपण छान अशी प्लेटमध्ये सर्व करूया आणि याला जे आहे एअरटाईट डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो। 2 महिने अजिबात खराब होत नाही, तर 2 महिने तर घरामध्ये राहणारच नाही, तुम्हाला परत परत बनवावी लागेल। अशा पद्धतीने आपली तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नानखटाई तयार आहे। 2 महिने
महिने टिकणारी एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन जे आहे मिळत राहतील.